श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे, कारण गजानन महाराजांनी तुमचं नाव ऐकलंय. ज्या दिवशी तुम्ही खऱ्या मनाने हाक माराल त्या दिवशी महाराज स्वतः उत्तर देतील. नशीब बदलण्यासाठी वर्ष लागत नाही, एक क्षण आणि महाराजांची कृपा पुरेशी आहे. ही गोष्ट 99% लोकांना माहिती नाही. महाराज भक्तांना कसं वाचवतात. तुमचं दुःख संपायला सुरुवात झाली, फक्त तुम्हाला अजून कळत नाही आहे. जे तुमच्याकडून निसटतंय ते महाराज तुम्हाला काहीतरी मोठं देण्यासाठी काढून घेत आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, शेवटी घडतं तेच जे महाराज ठरवतात. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, अजिबात स्किप करू नका. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला नक्की मिळेल, जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये उपयोगी आणू शकाल. सुरू करण्यापूर्वी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. जो हा व्हिडिओ बघत असेल त्याच्या आयुष्यातील दुःख नाहीसे करा आणि त्यांच्या घरात आनंद आणि आनंदच द्या. पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. चिमणा चिमणी दोघेजण शब्द संपल्यासारखे बसून होते. रात्र संपायची वाट बघत दोघे बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया, नवीन काड्या आणू. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्यांच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे, आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्यांनी आकाशात उंच झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं, जेणेकरून आपण आपल्या मदत स्वतः करायची, नेहमी कष्ट करायचे. आयुष्यात आलोय तर आयुष्यात कष्ट करून जगा. कष्टाची भाकर नेहमी गोडच लागते. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, मग रणांगण आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचाच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, कारण ECGच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यूच दर्शवतो. एक छोटा मुलगा आपल्या 2 हातात 2 पेरू घेऊन उभा असतो. त्याची आई हसत हसत म्हणाली, दादा, एक पेरू मला दे. तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला. त्याची आई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला, ताई, हा घे, हा जास्त गोड आहे. ताईच्या डोळ्यात पाणी आले. प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेणे, त्यापेक्षा गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. जबाबदारीने नातं टिकवता येतं का जबरदस्तीने नाही. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटतं. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात. भेटी नाही झाल्या तरी चालेल, पण गाठी बसणं महत्त्वाचं असतं. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाची अशी 2 आयुधे आहेत. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे असते, मग तो पैसा असो की माणूस. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत पडू नका, कारण एक मर्यादेनंतर तुमचंच ज्ञान वापरून ते तुम्हाला वेड्यात काढतील. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. सकाळी उठल्याबरोबर आजचा दिवस चांगला जाणार आहे असे स्वतःच्या मनाशी ठरवा. आपले सकारात्मक विचार
आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी बळ देत असतात. जर मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा. वाचनाला एक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्याला एक काहीतरी करून जा. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये. आपल्या नशिबाचे मालक व्हा, परिस्थितीचे गुलाम नाही. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ पटत असेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.